तर मला सांगा की तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये ज्या काही उपक्रम घेतलेले आहेत त्याचा कितपत लोकांना फायदा होतो? मी श्रीराम वर्दयनी सखी मंचच्या माध्यमातून जेव्हा काम करते, ज्यावेळेस एखादी महिला असते, तिच्या पत्नीचं निधन होतं, त्यावेळेस तिच्यावर जी वेळ येते ती खूप म्हणजे हालाकीची वेळ असते तिची. त्यातून एखाद्या महिलेपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही श्रीराम वर्दयनी सखी मंच तर स्थापन केला, पण त्याच्या माध्यमातून मी 100 बचत गट चालू केले. काय सांगता? म्हणजे चिखली परिसरात 100 बचत गट आहेत? हो, 100 बचत गट आज मी चालवते. एका बचत गटात किती महिला असतात? 12 ते 15. म्हणजे साधारण 100 म्हणजे 1,500 महिला तर इथंच झाल्या तुमच्या सहकारी. हो मग या वेळेला सगळ्या महिला मैदानात उतरलीत का? हो प्रचारात वगैरे येतात, ज्या आता महिला दिसतात सगळा तुमचीच टीम आहे सगळी? हो. एवढ्या महिला येऊ शकत नाही कारण की काही जॉबला जात असतात. बर 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 बर. आणि पण त्या सदस्य आहेत आणि त्यांना तुम्ही जोडून ठेवलेलं आहे, त्याचा फायदा आता तुम्हाला या निवडणुकीमध्ये होणार. हो हो नक्कीच. त्या बचत गट स्थापन केल्यानंतर बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आरीवर्कचे क्लासेस म्हणा, फॅब्रिक पेंटिंगचे क्लासेस म्हणा, पार्लरचे क्लासेस म्हणा, कुकिंगचे क्लासेस म्हणा, हे असे मोफत पुरवण्याचं काम आम्ही केलेले. का तर फक्त महिलांना एक त्यांच्या संसाराला हातभार लावावा. बरोबर. प्रत्येक महिलेला गरज असते की प्रत्येक महिलेकडे पैसे नसतात, म्हणजे जर वेळ आली तर एखाद्या महिलेकडे 1 रुपया सुद्धा नसतो. आपण कोरोनाच्या काळामध्ये पाहिलं, एखाद्या महिलेकडे 1 रुपया पण नसतो. तर त्याच पद्धतीने महिलेला रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मी ह्या ज्या काही उपाययोजना आहेत आपल्याकडं त्या महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असते. मध्यंतरी तुम्ही देवदर्शन यात्रेचं मोठ्या प्रमाणावरती आयोजन केलं होतं. हो, आबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ज्येष्ठ नागरिक जे लोक नेलते, ते 1500 लोक आम्ही ज्येष्ठ नागरिक पंढरपूरला नेले होते. तर त्यांचं पूर्ण मोफत, फक्त पंढरपूरला नाही नेलं, कोल्हापूर, बाळूमामा, आदमापूर, त्यानंतर एकविरा देवी, शिरगाव, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही देवदर्शन घडवलं. म्हणजे देव, देश, धर्म हे सगळे काही भाजपाचे विचारधारा आहे ते प्रत्यक्ष कृतीत तुम्ही अनुभवताय.